नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बनवणार आहोत बाहेरच्या हॉटेल सारखे एकदम क्रिस्पी आणि मसालेदार चिकन रोस्ट। ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि चव अशी की एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा बनवावीशी वाटेल। तर चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। सर्वप्रथम पाहूया लागणारे साहित्य, जे की पुढील प्रमाणात तुम्ही घेऊ शकता। 1 किलो चिकन घेऊ, 1 चम्मच सोया सॉस, 1 चम्मच रेड चिली सॉस, 100 ग्रॅम मैदा, 100 ग्रॅम कॉर्नफ्लॉवर, 2 चम्मच रेड चिली पावडर, 1 चम्मच अदरक लसूण पेस्ट, अर्धा चम्मच हल्दी पावडर, 1 चम्मच गरम मसाला, थोडी फ्रेश कोथिंबीर जिला आपण बारीक कापून घेऊया। आता चिकनचे मस्तपैकी बारीक शेपमध्ये तुकडे करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला रोस्टेड बनवायला सोपी जाईल। आणि परत एकदा चिकन धुवून घेऊयात। आता मस्त धुतलेलं चिकन आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात, ज्यात आपण आपले सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून त्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। त्यात मैदा, आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत कॉर्नफ्लॉवर झाला की मग त्याच्यामध्ये आपण थोडा सोया सॉस मिक्स करणार आहोत, त्याच्यानंतर रेड चिली सॉस आणि त्याच्यानंतर थोडीशी हल्दी पावडर। त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये आपली रेड चिली पावडर सुद्धा ॲड करणार आहोत, ज्याच्यामुळे त्याला ती लाल असा रंग येईल, जो की पाहायला सुद्धा मस्त वाटेल। आणि थोडी अद्रक लसूण पेस्ट, जी की आपण पहिल्यांदा काढून ठेवली होती। गरम मसाला, तुम्ही कुठल्याही प्रकारचा गरम मसाला याच्यामध्ये वापरू शकता, मार्केटमधून सुद्धा आणू शकता। थोडं मीठ, तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही मीठ घालू शकता। आणि आपलं हे मिश्रण तयार आहे। आता या मिश्रणामध्ये आपल्याला थोडी फ्रेश कोथिंबीर टाकायची आहे, जी की फ्रेशनेससाठी एकदम मस्त असते। त्याच्यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला थोडे पाणी टाकून त्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे आणि त्याला कमीत कमी अर्ध्या तासासाठी आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे, जेणेकरून हा सर्व मसाला एकजीव होईल। चला तर मग आता आपले मिश्रण एकजीव झालेले आहे। आता पॅनमध्ये आपण ऑइल घेऊयात, जे की आपण मंद आचेवरती गरम करणार आहोत। ऑइल कधीही मंद आचेवरतीच गरम करावे, कारण ऑइल जर जास्त गरम झाले तर आपले रोस्टेड जळू शकतात। आपलं ऑइल आता मस्तपैकी गरम झालं आहे, त्याच्यात आपण आपले रोस्टेड एक एक करून सोडूयात आणि मस्त तळून घेऊयात। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जरूर करा, ज्याने की मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी पुढेही आणू शकेन। बघा, आपल्या चिकन रोस्टेडला कसा छान लाल रंग आला आहे। आपली क्रिस्पी चिकन रोस्टेड तयार आहे, ज्याची की आपण आता प्लेटिंग करून घेऊयात। आपणही असेच रेस्टॉरंट स्टाईल चिकन रोस्टेड घरीच बनवू शकता। माझी रेसिपी आवडल्यास लाईक करा। धन्यवाद।